So once again, very warm welcome all of you dear students. Yes, कोण आलेलं आहे? सेंथिया, सानिया, सुबोध. ओके. त्याच्यानंतर मला वाटतं बाकीचे ऑफलाईन क्लासेस मध्ये प्रेझेंट आहेत, तर तिथून अटेंड करता वाटते. यस, चला. तर या ठिकाणी राजांनो, मागच्या लेक्चर मध्ये आपण काय काय डिस्कस केलेलं आहे, एक 2 मिनिटांमध्ये आपण रिवाइज करूया. तर सर्वात पहिल्यांदा आपण मागच्या लेक्चर मध्ये डिस्कस केलं रिलेशन बिटवीन द व्हॉट अँग्युलर मोमेंटम ऍट द मोमेंट ऑफ इनर्शिया. अँग्युलर मोमेंटम म्हणलं की लगेच तुमच्या चेहऱ्यासमोर कॅपिटल एल आलं पाहिजे. त्याच्यानंतर टॉर्क म्हणलं की लगेच तुमच्या चेहऱ्यासमोर टाऊ आलं पाहिजे. म्हणजे या गोष्टी तुम्हाला लगेच इमॅजिन झाल्या पाहिजे. देन अँड देन म्हणजे तुम्हाला सगळ्या गोष्टी व्यवस्थित आणि सिस्टमॅटिक पद्धतीने समजतील. अन्यथा समजा तुम्हाला अँग्युलर मोमेंटम म्हणजे काय किंवा आणखीन वगैरे वगैरे गोष्टी ज्या आहेत फिजिक्स मधल्या, या जर समजा तुम्हाला इमॅजिन होत नसतील तर मग काही कामाचं नाहीये, तुम्हाला समजणार पण नाहीये. त्याच्यामुळे रोजचा रोज अभ्यास करत चला. ओके. सो राजांना आपण पहिल्या पार्ट मध्ये कालच्या आपण पहिल्या 40 मिनिटांमध्ये बघितलं अँग्युलर मोमेंटम इक्वल्स टू दॅट इज द एल इक्वल्स टू आय इंटू ओमेगा. ओके. या ठिकाणी जे आय असतं, आय इज द मोमेंट ऑफ इनर्शिया, ओमेगा इज द अँग्युलर वेलॉसिटी. ओके. याचं आपण डेरिव्हेशन बघितलं. त्याच्यानंतर आपण रिलेशन बिटवीन द टॉर्क अँड मोमेंट ऑफ इनर्शिया किंवा टॉर्क इन टर्म्स ऑफ द मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणू शकता, किंवा डायरेक्टली टॉर्क अँड मोमेंट ऑफ इनर्शिया मधलं रिलेशन बघा. टाऊ इक्वल्स टू काय असतं, आय इंटू अल्फा असतं. ओके. सो दीज आर द 2 फॉर्म्युलेज आणि हे आपण काल मागच्या लेक्चर मध्ये डिस्कस केलेलं आहे. आवाज यायलाय का सर्वांना व्यवस्थित? कारण की नेटवर्क फ्लक्च्युएशन तर नाहीये, एकदम व्यवस्थित आहे. ओके. तर आज आपला चॅप्टर एंड होणार आहे. यस, फायनली सर्वात मोठा म्हणजे 12th फिजिक्सचा सर्वात मोठा चॅप्टर आज आपला एंड होणार आहे, ज्याचं नाव आहे रोटेशनल डायनामिक्स. जी हा. आणि हा जो चॅप्टर आहे मागच्या म्हणजे जुन्या सिलेबस मध्ये 2 पार्ट मध्ये डिवाइड होता. एक होता सर्क्युलर मोशन आणि दुसरं होतं रोटेशनल मोशन. तर त्यांनी याला काय केलेलं आहे, आता कंबाईन केलेलं आहे. बट काय हरकत नाही, आपण पण याला व्यवस्थित आणि सिस्टमॅटिक पद्धतीने याला आपण एंड केलेला आहे. ओके. आज एंड होईल. तर सर्वात शेवटचा आपला कन्सेप्ट बाकी आहे, ज्याचं नाव आहे कन्झर्वेशन ऑफ द अँग्युलर मोमेंटम. ओके. सो सर्वांनी क्वेश्चन लिहायचा आहे. काय आहे क्वेश्चन? स्टेट अँड एक्सप्लेन द कन्झर्वेशन ऑफ द अँग्युलर मोमेंटम. ओके. सो अँग्युलर मोमेंटम कन्झर्व कसं राहतं, त्याचं स्टेटमेंट काय आहे, कन्झर्व राहत असेल तर मग त्याची यार स्टेटमेंट काय आहे किंवा त्याची कंडिशन्स काय आहे, ही आपल्याला आज काय करायची आहे, डिस्कस करायची आहे. ओके. चला ठीक आहे. कारण की दिवसभर ओरडू पूर्ण असा घसा बसून चाललाय आणि सगळ्यात शेवटचं लेक्चर म्हणजे तुमचं लेक्चर आहे. आणखीन एक आहे लेक्चर, ते लेक्चर जवळपास 1-2-3 दिवसामध्ये एंड होईल. कारण की ओके बघा, तुमच्यासाठी एवढी मेहनत चालू आहे, एवढी मरमर चालू आहे, तर मला एक गोष्ट पाहिजे, मला तुमच्याकडून काही अपेक्षा नाहीये, फक्त तुमचं भलं झालं पाहिजे. म्हणजे तुमचा स्कोर राजांनो वाढला पाहिजे. ओके. तुमचा अभ्यास झाला पाहिजे. ओके. ही गोष्ट मला हवी आहे. यस. चला ठीक आहे. समजतंय सर्वांना व्यवस्थित? सर्वांना चॅप्टर समजला का? रोटेशनल डायनामिक्स. सिंथिया, देन सानिया, सुबोध. येस सर. येस सर. यस, थँक्यू. चला ठीक आहे. बाकीचे पण क्लास मधले त्यांना समजलं असेल. तर या ठिकाणी क्वेश्चन लिहा बघा. लाल कलरचा पेन घेऊ का? बरं ठीक आहे. चला ठीक आहे. तुम्ही म्हणले लाल कलरचा पेन घ्या सर. ओके. वेअर इज द रेड कलर? यस, हिअर इज द. हा. तर क्वेश्चन लिहा रे. या ठिकाणी तुम्हाला क्वेश्चन लिहायचं आहे बघा. स्टेट अँड एक्सप्लेन द. ओके. या ठिकाणी तुम्हाला लिहायचं आहे स्टेट अँड एक्सप्लेन द. स्टेट अँड explain the conservation of angular momentum. Conservation of angular momentum. Okay. Angular momentum. सो अँग्युलर मोमेंटम म्हणजे तुम्हाला माहित आहे काय असतं रे अँग्युलर मोमेंटम? यस, अँग्युलर मोमेंटमला आपण कॅपिटल एल लेटरने इंडिकेट करत असतो.
आपण काल पाहिलेलं आहे L इक्वल्स टू I ओमेगा असतं. तर या ठिकाणी सर्क्युलर मोशन मध्ये किंवा रोटेशनल मोशन मध्ये काय होतं, अँग्युलर मोमेंटम कॉन्स्टंट असतं. काय असतं, अँग्युलर मोमेंटम कॉन्स्टंट असतं, कन्झर्व असतं. आणि हे का कन्झर्व असतं हे आपल्याला या ठिकाणी एक्सप्लेन करायचं आहे. कन्झर्व असेल तर मग त्याची कंडिशन काय आहे ही आपल्याला एक्सप्लेन करायची आहे. ओके, एका मिनिटामध्ये मी एकदा ओके बघा रे, आता मला सांगा कंडिशन्स काय तुम्हाला स्टडी करायचे आहे. तर सर्वात पहिल्यांदा आपण काय करूया, जेव्हा अँग्युलर मोमेंटम कन्झर्व राहतं त्याची कंडिशन ऑब्टेन करूया आणि त्याच्यानंतर मी त्याचं स्टेटमेंट लिहितो. ओके, का पहिल्यांदा स्टेटमेंट देऊ तुमच्या मनावर, बट या ठिकाणी क्वेश्चन स्टेट अँड एक्सप्लेन असल्यामुळे तुम्हाला जे स्टेटमेंट आहे ते स्टार्टिंगला लिहावं लागेल. ओके ठीक आहे, काय हरकत नाही. आपण सर्वात पहिल्यांदा काय करूया, स्टेटमेंट लिहून घेऊया. ओके, सो कन्झर्वेशन ऑफ द अँग्युलर मोमेंटम याचं जे स्टेटमेंट आहे बघा, काय स्टेटमेंट आहे. सो द स्टेटमेंट इज, पहिल्यांदा या ठिकाणी समजा तुम्हाला मॅथमॅटिकल फॉर्म मध्ये लिहून देतो. स्टेटमेंट असं आहे, जर समजा एक्सटर्नल टॉर्क, काय म्हणतोय मी, जर समजा एक्सटर्नल टॉर्क 0 असेल, जर समजा एक्सटर्नल टॉर्क त्या ऑब्जेक्टवर ऍक्ट होत नसेल, याचा अर्थ काय होतो, 0 असेल. बरोबर आहे. आता मला सांगा, मी जर म्हणलं मी तुम्हाला हा माझा मोबाईल देत नाहीये, म्हणजे तुमच्याकडे मोबाईल फोन इक्वल्स टू किती असणार आहे, 0 असणार आहे ना, कारण की तुमच्यापाशी स्वतःचा मोबाईल नाहीये. ओके, तर मी माझा मोबाईल, बरं पैशाचं उदाहरण घेऊया आपण, मी तुम्हाला पैसे देत नाहीये किंवा घरचे तुम्हाला पैसे देत नाहीये, मग तुमच्यापाशी पैसे कुठून येत आहे, घरच्यापासूनच येणार आहे. ऑफकोर्स, मग घरचे तुम्हाला पैसे देत नसतील तर तुमचं बॅलन्स किती रे, बँक बॅलन्स तुमचं किती आहे, 0 आहे. आलं लक्षामध्ये. ओके, तुम्हाला कोणी नॉलेजच देत नसेल तर तुमच्याकडे नॉलेज किती आहे, 0 आहे. ओके, मग या ठिकाणी एक्सटर्नल टॉर्क 0 असेल म्हणजे काय, एक्सटर्नल टॉर्क ऍक्ट होत नसेल तर, म्हणजे जेव्हा एक्सटर्नल टॉर्क एखाद्या बॉडीवर ऍक्ट होत नसेल, म्हणजे एक्सटर्नल टॉर्क हा 0 असेल, देन त्या ठिकाणी काय असतं, देन अँग्युलर मोमेंटम रिमेन्स कॉन्स्टंट, दॅट इज द L इक्वल्स टू काय असतं, कॉन्स्टंट असतं. तर या आता हे जे स्टेटमेंट मी लिहिलेलं आहे किंवा हे जे मॅथमॅटिकल फॉर्म लिहिलेलं आहे, याला मला काय करायचं, जस्ट वर्डिंगच्या रूपामध्ये कन्वर्जन करायचंय. कसं करणार आहे बघा या ठिकाणी, हा बघा या ठिकाणी आपल्याला कसं करता येईल याचं, when there is no external torque, या ठिकाणी बघा एक्सटर्नल टॉर्क ऍक्ट होत नाहीये, याला मी काय म्हणू शकतो, काय म्हणू शकतो सर, काय म्हणू शकतो रे, when there is no external torque acts on the body, then the angular momentum remains constant for that body किंवा remains conserved असं आपण म्हणू शकतो. बरोबर आहे. ओके, सो या ठिकाणी मी स्टेटमेंट लिहून देतोय, लिहून घ्या व्यवस्थित सर्वांनी. when there is no external unbalanced torque, unbalanced म्हणू शकता किंवा डायरेक्टली म्हणू शकता. ओके, when there is no external unbalanced torque acts on the body, unbalanced torque acts on the body, comma, then angular momentum remains conserved, then angular momentum remains conserved. ओके, अँग्युलर मोमेंटम काय असतं, रिमेन्स कन्झर्व राहतं. ओके, तर या ठिकाणी नोट्स मध्ये पण मी त्याच पद्धतीने लिहून दिलंय काय, एकदा चेक करतो, कारण की एखाद्या वेळेस समजा मी दुसऱ्या फॉर्म मध्ये लिहून दिलेला असेल, काय हरकत नाही, पण त्याचा मिनिंग सेमच असेल. बहुतेक मी त्याच फॉर्म मध्ये लिहून दिलेला आहे, तरी पण एकदा आपण चेक करूया. नोट्स बाय यस यस सर या ठिकाणी हा तशा पद्धतीने आहे बघा, थोडं वेगळ्या पद्धतीने. इफ देर इज नो एक्सटर्नल टॉर्क ऍक्ट्स ऑन द बॉडी, देन द अँग्युलर मोमेंटम रिमेन्स कन्झर्व. मी काय म्हणलंय, इफ देर इज नो एक्सटर्नल अनबॅलन्स टॉर्क ऍक्ट ऑन द बॉडी, एकच आहे. ओके, इफ देर इज नो एक्सटर्नल टॉर्क म्हणजे काय, एक्सटर्नल टॉर्क ऍक्ट होत नसेल तर त्या बॉडीचं अँग्युलर मोमेंटम काय असतं, रिमेन्स कन्झर्व असतं. हे तुम्हाला लिहायचं आहे. ओके, आलं लक्षामध्ये. ओके, ऑल सेट, सर्वांना व्यवस्थित समजलंय. आता बघा या ठिकाणी याची कंडिशन काय आहे,
मग मला सांगा या ठिकाणी एक्सटर्नल टॉर्क कधी ऍक्ट होत नाहीये. ओके, आता याचा सर्वात बेसिक फॉर्म्युला मला सांगा, अँग्युलर मोमेंटमचा सर्वात बेसिक फॉर्म्युला काय असतो रे? अँग्युलर मोमेंटम. ओके, अँग्युलर मोमेंटम इज गिवन बाय, हा सांगा बरं, अँग्युलर मोमेंटम इज, हा अँग्युलर मोमेंटम काय असतं, एल इक्वल्स टू काय असतं, आर क्रॉस काय असतं रे, आर क्रॉस पी असतं. बरोबर आहे. अँग्युलर मोमेंटम इट इज द प्रोडक्ट ऑफ द परपेंडिकुलर डिस्टन्स एंड द लिनियर मोमेंटम. सर हमने कहा देखा था, अरे हे आपण स्टडी केलंय. कुठे स्टडी केलंय दाखवतो तुम्हाला. ओके, बघा या ठिकाणी लक्ष द्या इकडं, आपण कुठे स्टडी केलेलं आहे बघा, या ठिकाणी कुठे आहे, एल इक्वल्स टू आर इंटू पी आहे. म्हणजे एल म्हणजे अँग्युलर मोमेंटम, आर म्हणजे परपेंडिकुलर डिस्टन्स आणि पी म्हणजे काय असतं, लिनियर मोमेंटम असतं. ओके, या ठिकाणी आपण स्टडी केलेला आहे. सो एल इक्वल्स टू आर क्रॉस पी. सो या ठिकाणी तोच फॉर्म्युला मी या ठिकाणी यूज केलाय, एल इक्वल्स टू आर क्रॉस पी. ओके, आता या ठिकाणी याला मी काय करतो, डिफरन्शिएट करतो. ओके, सो याला डिफरन्शिएट करा. आता ज्यांचं मॅथ आहे त्यांना हे जरा सोपं जाईल, कारण की मॅथ मध्ये आपण एक फॉर्म्युला बघितलेला आहे आणि त्या फॉर्म्युल्याचा युज करून आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. सो याला आपण म्हणतो प्रोडक्ट रूल म्हणतो. ओके, किंवा आपण चेन रूल पण म्हणतो. ओके, सो या ठिकाणी याला डिफरन्शिएट करा. डिफरन्शिएटिंग विथ रेस्पेक्टिव्ह, एक मिनिट, हा तुम्हाला याला डिफरन्शिएट करायचं आहे. डिफरन्शिएट विथ रेस्पेक्टिव्ह टी. तुम्ही या ठिकाणी टी ने डिफरन्शिएट करा. सो या ठिकाणी काय येणार आहे, डीएल अपॉन dt विच इज इक्वल टू. सो या ठिकाणी मला सांगा, तुम्ही u इंटू व्ही मॅथ मध्ये, आता ज्यांचं मॅथ नाहीये ते बी लक्ष द्या आणि ज्यांचं मॅथ आहे त्यांचं रिव्हिजन होईल. मला सांगा राजानो, u एक फंक्शन आहे आणि v एक फंक्शन आहे, याचं समजा तुम्हाला डेरिव्हेटिव्ह घ्यायचा असेल तर डेरिव्हेटिव्ह ऑफ द प्रोडक्ट लॉ या ठिकाणी काय सांगतो, फर्स्ट फंक्शन ऍज इट इज. Okay, first function as it is into derivative of the second function, that is the dv upon dx. त्याच्यानंतर second function as it is into derivative of the first function, that is the du upon dx. Okay, so या ठिकाणी हा रूल आहे. काय रूल आहे तुम्हाला बघा, काही टेन्शन वगैरे घेऊ नका. ओके, एकदम रिलॅक्स. हा एकच फक्त रूल लक्षात ठेवा, या u ला ऍज इट इज पुटअप करायचंय, v चा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे म्हणजे dv अपॉन dx. त्याच्यानंतर राजानो v ला ऍज इट इज पुटअप करायचंय म्हणजे सेकंड फंक्शनला ऍज इट इज पुटअप करायचंय आणि त्याच्यानंतर फर्स्ट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे म्हणजे du अपॉन dx तुम्हाला घ्यायचंय. ओके, हा तर या ठिकाणी तुम्हाला हा रूल यूज करायचा आहे. तर मला सांगा फर्स्ट फंक्शन काय आहे, या ठिकाणी आर आहे. सो तुम्हाला आर ला काय करायचंय, ऍज इट इज घ्यायचंय इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन, दॅट इज द dp अपॉन dt याचा डेरिव्हेटिव्ह. त्याच्यानंतर सेकंड फंक्शन ऍज इट इज इनटू द डेरिव्हेटिव्ह ऑफ द फर्स्ट फंक्शन, दॅट इज द dr अपॉन dt. लक्षामध्ये. सो या ठिकाणी आपण u इंटू v यूज केलेला आहे, दॅट इज द फर्स्ट फंक्शन ऍज इट इज into derivative of the second function plus second function as it is into derivative of the first function. चला सर्वांना समजलं का? एकदा समजलं असेल तर मला सांगा बरं. Yes sir. Yes, that's great. ओके, चला ठीक आहे. आता त्याच्यानंतर बघा, आज खूपच आवाज जरा जाम झालेला आहे. ओके, हेडफोन वगैरे लावू नका कारण की परेशानी होऊ शकते ना. हा हे बघा रे, लक्ष द्या, 2 मिनिट लक्ष द्या, शेवटचे 2 मिनिटं बघा. these 2 minutes आर व्हेरी इम्पॉर्टंट. सो या ठिकाणी मला सांगा राजांनो, यार रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम विथ रिस्पेक्ट टू टाइम काय असतं रे? रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम विथ रिस्पेक्ट टू टाइम काय असतं? सो या ठिकाणी आर ऍज इट इज आणि रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम विथ रिस्पेक्ट टू टाइम काय असतं? फोर्स असतं. ओके, त्याच्यानंतर हे पी क्रॉस, त्याच्यानंतर रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम काय असतं? आता मला सांगा, या ठिकाणी जे लिनियर मोमेंटम असतं ते काय असतं? मास इंटू वेलोसिटी असतं. बरोबर आहे. लिनियर मोमेंटम काय असतं? मास इंटू वेलोसिटी असतं. त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला काय लिहायचंय? अरे लिनियर मोमेंटम म्हणजे मास इंटू वेलोसिटी असतं. बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर रेट ऑफ चेंज ऑफ या ठिकाणी रेडियस वेक्टर विथ रिस्पेक्ट टू टाइम, दॅट इज रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम काय असतं? वेलोसिटी असतं. ओके, सो या ठिकाणी तुमचं हे वेलोसिटी वेक्टर आणि हे वेलोसिटी वेक्टर. 1 मिनिट, फोन आलेला आहे. हॅलो, कुठे आले?
हा बघा रे, ही गोष्ट तुम्हाला समजली का? एक फॉर्म्युला असतो, रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम विथ रिस्पेक्ट टू टाइम, याला काय म्हणायचं? फोर्स म्हणायचं. ओके, आणि रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम, ओके, या ठिकाणी आर म्हणजे काय असतं? डिस्टन्स आहे ना, मग रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट असेल किंवा डिस्टन्स असेल विथ रिस्पेक्ट टू टाइम, याला आपण काय म्हणतो? वेलॉसिटी म्हणतो. ओके, मग या ठिकाणी तुम्हाला सीन्स मध्ये लिहायचंय. सीन्स मध्ये तुम्हाला काय लिहायचंय? रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम विथ रिस्पेक्ट टू टाइम, याला तुम्ही काय म्हणता? फोर्स म्हणता. आणि या ठिकाणी रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम किंवा डिस्टन्स विथ रिस्पेक्ट टू टाइम, याला तुम्ही काय म्हणता? वेलॉसिटी म्हणता. ओके, त्याच्यानंतर आता मला सांगा, आर क्रॉस एफ काय असतं रे? यस, व्हॉट इज द आर क्रॉस एफ? दॅट इज द फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स, याला आपण काय म्हणतो रे? हा, फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स, याला आपण काय म्हणतो? अरे आपण काल शिकलेला आहे फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. तुम्हाला दाखवू का या ठिकाणी? बघा या ठिकाणी फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स कुठं आहे? कुठं आहे बघा बरं? फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स या ठिकाणी बघा, दिस R1 इंटू F1. R1 म्हणजे परपेंडिक्युलर डिस्टन्स, F1 म्हणजे फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स किंवा परपेंडिक्युलर डिस्टन्स इंटू फोर्स, याला आपण काय म्हणतोय? यस सिंथिया, काय म्हणतो याला आपण? फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. टॉर्क. यस, ग्रेट. याला आपण काय म्हणतो? टॉर्क म्हणतो. मग या ठिकाणी मी टॉर्क लिहू शकतो का रे? याला मी टॉर्क न रिप्लेस करू शकतो का? ओके, सो या ठिकाणी येणार आहे टॉर्क येणार आहे. त्याच्यानंतर आता वेक्टर प्रोडक्ट मध्ये काय करायचं? जर समजा सेम वेक्टरचा क्रॉस प्रोडक्ट असेल, सो या ठिकाणी मला सांगा, आय क्रॉस आय ची व्हॅल्यू काय असते रे? आय क्रॉस आय ची व्हॅल्यू असते 0. काय असते? आय क्रॉस आय ची व्हॅल्यू असते 0, जे क्रॉस जे ची व्हॅल्यू असते 0 आणि के क्रॉस के ची व्हॅल्यू असते 0. ओके, हे तुम्ही 11वी स्टँडर्ड मध्ये शिकलेलं आहे मॅथमॅटिकल लॉजिक मध्ये, किंवा 12वी मध्ये तुम्ही वेक्टर मध्ये शिकणार आहात. 11वी मध्ये समजा तुम्ही वेक्टर नावाचा चॅप्टर शिकला असेल, मॅथमॅटिकल लॉजिक समजा तुम्ही शिकले का 11वी मध्ये? मॅथमॅटिकल मेथड नावाचा एक चॅप्टर आहे 11वी मध्ये, 11वी फिजिक्स मध्ये. त्याच्यामध्ये आपण वेक्टरचं मल्टिप्लिकेशन कसं करायचं या सर्व गोष्टी डिटेलमध्ये पाहिलेल्या आहेत. बरं ठीक आहे, नसेल स्टडी केला किंवा आठवत नसेल तर फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, जर समजा सेम क्वांटिटीनं आपण वेक्टर मल्टिप्लिकेशन करतोय तर त्याचं वेक्टर मल्टिप्लिकेशन काय असतं? 0 येतं. सो या ठिकाणी बी क्रॉस बी काय आहे? 0 आहे. सो एम इंटू या ठिकाणी काय येणार आहे? 0 येणार आहे. सो दिस इज इक्वल्स टू टॉर्क. सो म्हणजे आपण म्हणू शकतो या ठिकाणी डीएल अपॉन dt विच इज इक्वल्स टू टॉर्क, असं म्हणू शकतो का? डीएल अपॉन dt इक्वल्स टू टॉर्क म्हणू शकतो. ओके, इथपर्यंतचा पार्ट सर्वांना समजलाय आणि तुम्हाला या ठिकाणी सीन्स मध्ये लिहायचंय. आता व्हिडिओ थोडा स्टॉप करतो मी. ओके, आता तुम्हाला सीन्स मध्ये काय लिहायचंय रे? सीन्स मध्ये बघा, सीन्स मध्ये तुम्हाला काय लिहायचंय या ठिकाणी? सीन्स मध्ये आर क्रॉस एफ दॅट इज द फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्सला तुम्ही काय लिहिलेलं आहे? टॉर्क लिहिलेला आहे. आणि त्याच्यानंतर व्ही क्रॉस व्ही ला तुम्ही काय लिहिलेलं आहे? 0 लिहिलेलं आहे. कारण की सेम वेक्टरचं मल्टिप्लिकेशन असेल, सेम फिजिकल क्वांटिटीचं वेक्टर प्रोडक्ट असेल आणि त्याच आपण मल्टिप्लिकेशन घेतलं, सो ते मल्टिप्लिकेशन काय असतं राजांनो? 0 असतो. ओके, ही गोष्ट तुम्ही माहिती करून घ्या. या ठिकाणी मला आणखीन एक गोष्ट सांगावीशी वाटते, कारण की मुलांचं थोडं कन्फ्युजन झालंय. सर यार, हे डीपी अपॉन डीटी म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम पर युनिट टाइम, याला आपण फोर्स का म्हणतो? बघा या ठिकाणी लक्ष द्या रे, हे जे डीपी अपॉन डीटी आहे, या ठिकाणी आपण याला फोर्स का घेतलेला आहे? कुठं होतं डीपी अपॉन डीटी? या ठिकाणी होतं डीपी अपॉन डीटी. याला आपण फोर्स का घेतलेला आहे? बरोबर आहे, सांगू का तुम्हाला याला आपण फोर्स का घेतलेला आहे? यस, सांगायचं एक्सप्लेनेशन काय गरज नाहीये? हो सर. ओके ठीक आहे. या ठिकाणी बघा, या डब्यामध्ये आपण बघूया. मला सांगा, न्यूटन बाबाचा सेकंड लॉ. न्यूटन बाबाचा सेकंड लॉचं म्हणणं होतं या ठिकाणी बघा. बरं ठीक आहे, मला सांगा फोर्स इक्वल्स टू काय असतं रे? मास इंटू ऍक्सेलरेशन असतं. बरोबर आहे. आणि ऍक्सेलरेशन म्हणजे काय असतं? ऍक्सेलरेशन म्हणजे काय असतं? यस, रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम, म्हणजे फायनल वेलॉसिटी दॅट इज द v मायनस यू अपॉन टाइम असतं. बरोबर आहे. येते लक्षामध्ये? ऍक्सेलरेशन म्हणजे काय? हॅलो, यामध्ये गाडी दिसली का माझी? या मध्ये हो, लेक्चर चालू आहे.
हा ठीक आहे रे. या ठिकाणी बघा मला सांगा फोर्स इक्वल्स टू मास इंटू ऍक्सेलरेशन, याच्यामध्ये कोणाला काही डाऊट आहे का? नाहीये. मग ऍक्सेलरेशन इक्वल्स टू रेट ऑफ चेंज ऑफ वेलोसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम, आणि रेट ऑफ चेंज ऑफ जी वेलोसिटी असते, रेट ऑफ चेंज ऑफ वेलोसिटी म्हणजे चेंज इन वेलोसिटी, चेंज इन वेलोसिटी म्हणजे फायनल वेलोसिटी मायनस इनिशियल वेलोसिटी, व्ही म्हणजे फायनल वेलोसिटी आणि यू म्हणजे इनिशियल वेलोसिटी. किंवा या ठिकाणी तुम्ही असे लक्षात ठेवू शकता ऍक्सेलरेशन म्हणजे काय असतं, वेलोसिटी अपॉन टाइम असतो. ओके, मग मला सांगा हे मास इंटू वेलोसिटी काय असतं? मास इंटू वेलोसिटी सर मोमेंटम असतं, आणि हे अपॉन टाइम, म्हणजे या ठिकाणी पी अपॉन हे टाइम आहे, म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम विथ रिस्पेक्ट टू टाइम, याला आपण फोर्स म्हणू शकतो का रे? यस म्हणू शकतो. येस सर. रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम विथ रिस्पेक्ट टू टाइम. मी काय केलेलं आहे, हे जे मास इंटू वेलोसिटी आहे याचा जो प्रोडक्ट आहे याला मी काय घेतलेला आहे, मास इंटू वेलोसिटी, याला मी घेतलेला आहे मोमेंटम, आणि मी घेऊ शकतो, बरोबर आहे, बिकॉज दिस इज द डेफिनेशन ऑफ द मोमेंटम. लक्षामध्ये? ओके, आता या ठिकाणी एक कन्सेप्ट आहे दुसरा, आता सगळ्यात शेवटचा एक कन्सेप्ट आपल्याला बघायचा आहे. सो डीएल अपॉन डीटी या ठिकाणी टॉर्क आलेला आहे. मला सांगा डेरिव्हेटिव्ह तुम्ही शिकलेला आहे मॅथ वाले, आता बिना मॅथ वाले तुम्ही तेवढं टेन्शन घेऊ नका. हा शेवटी मी सांगेल, फक्त तेवढंच लक्षात ठेवायचंय. मॅथ वाले मला सांगा डेरिव्हेटिव्ह ऑफ द कॉन्स्टंट काय असतो रे? कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह काय असतो? झिरो असतो, बरोबर आहे. मग मला सांगा या ठिकाणी जर समजा असं केलं डीएल अपॉन डीटी विच इज इक्वल टू झिरो. ओके, डीएल अपॉन डीटी विच इज इक्वल टू झिरो केलं, मग याचा अर्थ काय होतो रे? टाऊ हा झिरो आहे, म्हणजे टॉर्क हा झिरो आहे, बरोबर आहे. मग टॉर्क हा झिरो असेल, कधी असेल? मला सांगा डीएल अपॉन डीटी ही क्वांटिटी झिरो कधी असेल? वेन कधी असेल? इफ, या ठिकाणी बघा, इफ डीएल अपॉन डीटी जर झिरो आला, म्हणजे डीएल अपॉन डीटी जर झिरो आला, म्हणजे ही डीएल अपॉन डीटी म्हणजे डेरिव्हेटिव्ह आहे, म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ एल हा झिरो येतोय, म्हणजे एल हा 100% कॉन्स्टंट असलाच पाहिजे. येते लक्षामध्ये? म्हणजे इक्वेशन काय आहे, डीएल अपॉन डीटी इक्वल्स टू जर टॉर्क असेल आणि टॉर्क जर समजा झिरो असेल, म्हणजे टॉर्क त्या बॉडीवर जर ऍक्ट होत नसेल, तर त्या ठिकाणी याचा अर्थ एकच होतो, अँग्युलर मोमेंटम जे त्या बॉडीचं असतं ते काय असतं, कॉन्स्टंट असतं. लक्षामध्ये? यस. याच्यामध्ये कोणाला काही डाऊट आहे का? डाऊट असेल तर विचारा, कारण की हा मॅथचा थोडा कन्सेप्ट आहे आणि बिना मॅथच्या मुलांना थोडा अवघड जाऊ शकतो. बिना मॅथ वाले तुम्ही याच्यामध्ये जास्त डोकं लावू नका, तुम्ही फक्त एवढं लक्षात ठेवा, इफ डीएल अपॉन डीटी इक्वल टू झिरो असेल, म्हणजे कधी येणार आहे डीएल अपॉन डीटी इक्वल टू झिरो? जेव्हा टॉर्क झिरो असेल, दॅट इज द टॉर्क झिरो असेल. देन कधी? या ठिकाणी वेन म्हणायचा नाही, या ठिकाणी तुम्हाला देन वापरावं लागेल. ओके, सो या ठिकाणी देन तुम्हाला काय येईल, एल हा कॉन्स्टंट असेल असं तुम्हाला लिहावं लागेल. ओके, मग हीच गोष्ट तुम्हाला लिहायचे, अँड दिस इज द स्टेटमेंट ऑफ द कन्झर्वेशन ऑफ द अँग्युलर मोमेंटम. ओके, सो या ठिकाणी बघा, इफ टाऊ इक्वल्स टू झिरो, दॅट इज, त्याचा अर्थ काय होतो, दॅट इज डीएल अपॉन डीटी विच इज इक्वल टू झिरो. देन या ठिकाणी मला काय म्हणता येईल, एल इज कॉन्स्टंट. ओके, या ठिकाणी मला एल ला काय म्हणता येईल, कॉन्स्टंट म्हणता येईल. यस, लक्षामध्ये? तर या ठिकाणी आपला चॅप्टर सक्सेसफुली एंड झालेला आहे. आता याचे दोन फक्त काय आहेत, एक्झाम्पल आहेत, कन्झर्वेशन ऑफ द अँग्युलर मोमेंटमचे दोन एक्झाम्पल आहेत. तर डायव्हिंग द स्विमिंग पूल, जेव्हा स्विमर हा डाईव्ह करतो, म्हणजे डाईव्ह म्हणजे तुम्हाला माहित आहे सूर मारणे, आपण त्याला मराठीमध्ये काय म्हणतो, सूर मारणे, म्हणजे विहिरीमध्ये, वेलमध्ये किंवा तलाव असेल किंवा मग स्विमिंग पूल असेल, स्विमिंग पूल मध्ये आपल्याला जर डाईव्ह मारायचे असेल, हे मारायचं, त्याला आपण काय म्हणतो, सूर मारायचा असेल, तर त्या ठिकाणी आपण कन्झर्वेशन ऑफ द अँग्युलर मोमेंटमचा यूज करतो. त्याच्यानंतर बॅलेट डान्सर वगैरे कन्झर्वेशन ऑफ द अँग्युलर मोमेंटमचा यूज करत असतात. ओके, सो या ठिकाणी आता याच्यानंतर एक पुढचा एक पार्ट आहे ज्याचं नाव आहे रोलिंग मोशन, पण तो पार्ट आपला 25% सिलेबस मध्ये डिलीट झालेला आहे आणि सक्सेसफुली या ठिकाणी आपला हा चॅप्टर एंड झालेला आहे. ओके, ठीक आहे. सो या ठिकाणी थांबूया आणि उद्यापासून आपण ऑसिलेशनला स्टार्ट करूया. आजच आपल्याला स्टार्ट करायचं होतं, बट घरी पाहुणे आले तर त्याच्यामुळे आपण काय करूया, आज इथं आपण थांबूया आणि उद्या एक्झॅक्ट 5 वाजता आपण ऑसिलेशनला स्टार्ट करूया. ओके, याच्या मी नोट्स दिलेले आहेत, तुम्हाला पाठवलेले आहे ग्रुपमध्ये, व्यवस्थित अभ्यास करा. यस, चला ठीक आहे. हॅव अ नाईस डे. बाय बाय टू ऑल ऑफ यू. बाय सर. यस, बाय बाय. ओके, चला.